यांना माहिती आहे डोंगराळे या गावामध्ये जी घटना घडली, अहो 3 वर्षाची मुलगी होती, 3.5 वर्षाची मुलगी आहे, खेळण्याचं बागडण्याचंच तिचं वय आहे। माणसं आहेत की ही राक्षस आहेत? असं कृत्य करावं का? असं कृत्य केलं त्याने कारण एक तर त्याच्या जीवनामध्ये संत विचार नाही आणि दुसरा आमच्या छत्रपतींचं शासन नाही। अभिमान वाटतो मला माझ्या छत्रपतींचा। 17 वर्षाचे असताना शिक्षण घेऊन पुण्यामध्ये परतले। आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं, विचारलं आऊसाहेब, ज्यांच्या डोळ्यामध्ये आम्ही स्वराज्याची स्वप्न बघतो त्या आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं? काय झालं आऊसाहेब? राजे, कशाचं स्वराज्य? या स्वराज्यामध्ये स्त्री सुरक्षित नाही। काय करता अशा स्वराज्याला? काय झालं आऊसाहेब, सांगा तरी मला। रांझेच्या पाटलाने दिवसा ढवळ्या एका तरुण मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केले आणि विहिरीमधून ढकलून दिलं। तिची आई माझ्याकडे आली, न्याय मागत होती। आऊसाहेब, माझ्या पोटचा गोळा गेला, काय न्याय तुम्ही करणार आहे? मी निशब्द झाले। आऊसाहेब, न्याय आम्ही करणार। बोलवात त्या रांझेच्या पाटलाला, महाराज येत नाही, पकडून घेऊन या त्याला। काय करायचं महाराज? शिरच्छेद करायचा का मारून टाकायचा? नाही, जिवंत घेऊन या, जिवंत। जिवंत आणलं त्याला, हात पाय तोडले आणि स्वराज्याच्या वेशीवर टांगला आणि सांगितलं, या स्वराज्यातील एखाद्या स्त्रीवर जर कोणी वाकडी नजर करून जर बघितली ना, त्याचा देखील रांझेचा पाटील केल्याशिवाय राहणार नाही। त्यांचंच हे स्वराज्य, तोच हा महाराष्ट्र। काय चाललंय इथं? मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब, आता माझी विनंती आहे, अभ्यास करणं बंद करा आणि डायरेक्ट निर्णय घ्या। काय करा? माझ्या छत्रपतींनी जे केलं तेच करा। काय करा? संपूर्ण माले गावामध्ये संपूर्ण समाज बोलवा, त्याचे हात पाय तोडा आणि माले गावाच्या वेशीमध्ये त्याला टांगा आणि सांगा, या महाराष्ट्रातील किंवा भारतातील जर एखाद्या स्त्रीकडे अशी वाकडी नजर करून जर बघितली ना, त्याचीही अवस्था हीच होईल। तरच छत्रपतींना आपला अभिमान वाटेल आणि त्या छोट्याशा यज्ञाला न्याय तरी मिळेल। हे गरजेचं आहे। म्हणून संत विचार आपल्या जीवनामध्ये राहू द्या, छत्रपतींचे विचार आपल्या जीवनामध्ये राहू द्या। झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देते। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल। आ बोली निले पुरेले रे बापुडे मंतराज महाराज महाराज, अरे नाही विचारी माझे कारण महाराज महाराज महाराज, तुका म्हणे ज्ञान ज्ञानदेव तुकाराम कुंडली गोधर ज्ञानदेव बजरंग बली की 2 मिनिटं बसा जागेवर। जय हरी मंडळी। नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ हे सर्वथा। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं।
रहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तठे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगाकारो प्रथम नमः दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया जगुपदाने कथेचा विचारू जगुपदाने कथेचा विचारू दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया जगुपदाने कथेचा विचारू जगुपदाने कथेचा विचारू हे जगुपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे बाबाजी सद्गुरु जगुपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परावृत्तिं देहो क्षेत्रे निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रय जननी देवांचे धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणा केले त्रैलोक्य पावन कैलास राना शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी प्रभो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमंत वीराजिये जी चालवी ती सर्वदा घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्वाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा देवा दीना दुर्बळाची देवा देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळांची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 नाम वाचे श्रवणी कीर्ती नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी
धरिला मनी विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबराय यांचे परम शिष्य पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये निळोबराय भगवंताच्या नामाने जीवनाची कशी सार्थकता होते याचं यथार्थ दर्शन आपल्याला घडून देतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने ज्ञानियांचे राजे योगियांचे मायबाप साधकांचे कल्पतरू ज्ञानवंत कृपावंत असीम संपूर्ण विश्वाचे जे आई झाले असे मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधिधन विश्वमाऊली ज्ञानोबराय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज तसे आपल्या बागलाण तालुक्याचं वैभव असणारे संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवर्य महामंडलेश्वर आचार्य स्वामी ज्ञानचैतन्यपुरी महाराज शांकरी शिवपीठ आळंदी तसेच आपल्या गावचे वैभव ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज हरिभक्तपरायण आदित्यानंद महाराज आळंदी हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे हरिभक्तपरायण यशोदा अक्का जायखेडा यांच्या सोजवळ अशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सगळे आपले कीर्तनाचे व्यवस्थापक असतील अन्नदाते असतील देणगीदार असतील अशा सर्वांच्या कुशल अशा सहकार्याने श्री क्षेत्र आपलं लखमापूर या नगरीमध्ये गीता जयंतीच्या पर्वकाळावर सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 48 वर्षापासून आणि अगदी 49वा हा नामयज्ञ सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आज पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्यासारख्या पामराकडे आली. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाचे मी पहिले आभार मानते. माझा अधिकार काय आहे काय नाही तरी तुम्ही मला ही सेवा दिली असं म्हणतात महाराज की पहिल्या दिवसाची सेवा ही जाणकार कीर्तनकाराकडे दिली जाते म्हणजे तुम्ही मला जाणकार समजलं त्याच्याबद्दल आधी सगळ्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमासाठी गुणीजन गायक वादक मंडळी त्याच्यामध्ये मृदुंगाची साथ करण्यासाठी आपले सचिन दादांचेच विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकता येते भावेश महाराज तुमचं महाराज नाव सुद्धा मला माहिती नव्हतं बरं का सॉरी हां. परत गायनाची साथ करण्यासाठी ज्यांच्या पुढे ही गायन भीष्माचार्य गायन गंधर्व या सगळ्याच पदव्या फिक्या पडतात आपल्या मालेगाव तालुक्याचं एक वैभव ज्यांचा आवाज ऐकला की माणूस लीन होऊन जातं असे आमचे मिलिंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. परत आमचे भानुदास बाबा काकड्याची गोड अशी सेवा देतात. परत आमचे आदिनाथ महाराज आपल्या सचिन दादांचेच विद्यार्थी आहेत ते सगळे टाळकरी मंडळी आपले रोहित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटी वाजवण्यासाठी आपल्याकडे आलेले बापू महाराज तळवाड्यावरून सगळ्यांचे नाव आता मला इथं काही माहिती नाही पण विशेष ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे त्याच्यासाठी या कार्यक्रमासाठी इथं आपल्या ज्योतिताई आहेत ते दादाही आपले इथं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व आपले ढवळेश्वरचे असतील आघारचे असतील सर्व मंडळी या ठिकाणी माझ्या माहेरून इथं कीर्तन श्रवण करण्यासाठी लोक आलेली आहेत. विशेष हे आहे लखमापूर ते वावी किती अंतर आहे 2-2.5-3 तासाचा प्रवास आहे तरी इथं ते उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करते. या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आपल्याला लाभलेली आहेत ते आमचे लोणेरचे आबा अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आमचे विनेकरी बाबा सगळ्यांचं नाम उल्लेख आता मला करणं शक्य नाही परंतु तुम्ही सगळे उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ वशिष्ठ आणि वरिष्ठासारखे तुम्ही श्रोतेजन मायबाप सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करते आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंग निळोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये निळोबराय आपल्याला नामाची महती सांगतात. या अभंगाचा जर आपण सरळ सरळ भावार्थ बघितला तर निळोबराय आपल्याला सांगतात, नाम वाचे श्रवणी कीर्ती. जे कोणी आपल्या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करतात, त्याच भगवंताची कीर्ती आपल्या कानाने श्रवण करतात, त्याचे समान असलेले पावलं आपल्या चित्तामध्ये धारण करतात. त्याचा परिणाम काय? काळ सार्थक केला त्यांनी आपला काळ सार्थक केला. पण कशाने? धरिला मनी विठ्ठल, अंतःकरणामध्ये विठ्ठल धारण केला आणि काळ सार्थक केला. बरं, अजून काळ सार्थक करण्याकरता त्यांनी काय केलं? कीर्तनाचा समारंभ. आपण काय करण्याकरता आलो आता? समारंभ. हाही कीर्तनाचा समारंभच आहे ना. तुम्ही आम्ही सगळे इथं आलो, हाही समारंभच आहे. पण त्यांच्या समारंभामध्ये आपल्या समारंभामध्ये भेद एकच आहे, निर्दंब सर्वथा. त्यांनी कसं केलं? दंभरहित असं कीर्तन केलं. आणि तसं जर कीर्तन केलं, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी काय होईल? भगवंताच्या स्वरूपाशी आपण समरस होऊ आणि नित्य त्या भगवंताच्या नामामध्ये आपल्याला समाधी प्राप्त होईल. असा या अभंगाचा मी सरळ सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यथाकाश यथा अवकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. विठ्ठल ऐका मंडळी, साधू संतांचा तुम्हाला आम्हाला एक आग्रह आहे की आपण आपला काळ हा चिंतनात घालवला पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवला पाहिजे. काळ सारावा चिंतने. इकडं तिकडं तुम्ही तुमचा काळ घालण्यापेक्षा तो भगवंताच्या चिंतनामध्ये चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने तो काळ. साधू संतांनी सांगितले तुम्ही तुमचा काळ हा नामस्मरणामध्ये घाला. बरं, त्यांनी असं नाही सांगितलं कामधंदा सोडा, नोकरी सोडा, असं भगवंताने सांगितलं नाहीये आणि साधू संतांनीही सांगितलं नाही. कामामध्ये काम, काही काम, काही म्हणा राम राम, जाईल भगवान रामा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि देवाचा देखील हेतू तोच आहे. भगवंत सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतात, हे अर्जुना मामनुस्मर, तुम्हाला विसरू नको, युद्धच, तुला युद्धात राहायचंय, तू युद्धात राहा, युद्ध कर, मामनुस्मर सततम चिंतयंतो मा, सदैव तू माझं काय कर? चिंतन कर, नामस्मरण कर. साधूंचाही आग्रह तोच आहे, चिंतन करा. देवाचाही आग्रह तोच आहे, चिंतन करा. का बरं हे साधू संत देव आपल्या मागे लागले असतील? चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. एक साधा व्यवहार सांगू का? काम कर असं कोणाला म्हणावं लागतं? जो करतो त्याला की जो करत नाही त्याला? बरं मुलांनो, अभ्यास कर कोणाला म्हणावं लागतं? जो करतो त्याला की जो करत नाही त्याला? जो करत नाही त्याला. याचा अर्थ असा आहे
की जीव चिंतन करत नाही. म्हणून साधू संत आपल्याला सांगतात नामस्मरण करा, चिंतन करा. बरोबर आहे ना. अजून एक साधा व्यवहार सांगू का. माणसाने आधी ध्येय ठरवावं लागतं. ते ध्येय ठरवलं की ती दिशा आणि त्या दिशेला गती द्यावी लागते. मग जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण निश्चित पोहोचतो. काय आहे, जसं लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ, हे जसं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, तसं एकदा ध्येय ठरवलं, गती अधिक दिशा बरोबर सद्गती आणि गती अधिक दिशाहीन बरोबर अधोगती. तसंच आपण या नरदेहाला आलो ना, मग या नरदेहाने देवाचीही प्राप्ती करता येते आणि या देहाने आपल्याला नरकालाही जाता येतं. आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं, हे आपण ठरवायचं. आणि एकदा आपण आपलं ध्येय ठरवलं का मग संतांकडे जायचं. संत आम्हाला सगळं सांगतात. तुम्हाला जर जीवनाची सार्थकता करायची असेल तर तुम्ही काय करावं, तुम्हाला जर जीवनाची निरर्थकता करायची असेल तर तुम्ही काय करावं. पहिलं आपण निरर्थक जाण्यासाठी काय करावं लागतं हे बघू. आम्हाला संत सांगतात, निरर्थक जर जीवन घालवायचं असेल तर काय करा. कथा न करावी विठोबाची, विठोबाचे कथा न करावी विठोबाचे, कथा न करावी विठोबाचे, विठोबाचे कथा न करावी विठोबाचे. नरका जावे तेने पापे आचरावे, जाने तेने पापे आचरावे, पापे आचरावे. कथा न करावी विठोबाची, करावी विठोबाची, कथा न करावी विठोबा, कथा न करावी विठोबाची, कथा न करावी विठोबाची, विठोबा नरकाला जायचं असेल काय करा, पापाचं आचरण करा आणि काय करा, कथा न करावी विठोबाची. किंवा अनेक एक कोड नरका जावयाची चाड, तरी तू संत निंदा करी गोड करी कौतुके सदा, करी गोड कौतुके सदा. काय कर म्हटले, नरकाला जायचे काही नाही, उठत जा बसत जा, संतांची निंदा करत जा. खरंच ज्ञानोबरायांनी भिंत चालवली असेल का, खरंच तुकोबरायांनी रेडा बोलवला असेल का, खरंच तुकोबरायांचा गाथा तरला असेल का, काही नाही. तुला नरकाला जायचंय ना, खुशाल तू त्यांची संतांची निंदा करत जा. जायचंय का नरकाला? मग बरं कोणाला जायचं त्याने बोट तरी वर करा, मग त्याला अजून थोडीशी नामावली थोडीशी लांबवता येईल नाही. बरं ठीक आहे, मला माहिती आहे माझ्या समोर बसलेला समाज हा नरकाला जाण्याकरता प्रवृत्त नाही. सगळ्यांना आपल्या जीवनाची सार्थकता करायची आहे. मग सार्थकता जर करायची असेल तर काय करायचं, साधूंना शरण जायचं. कारण की भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना तुला जर माझी प्राप्ती करायची असेल ना, तू काय कर, तू साधूंना शरण जा. तदविधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम अस्ति दर्शना. किंवा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणासी लागावे. आणि अगरे वथा करावे दास्यत्व सकळ. किंवा संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संताचे ते पाय, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय. म्हणून धरावे ते आधी आधी. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कारण काय आहे, आपल्या हिताचा आणि अनहिताचा विचार करून जन्माला आलेले संत. विठ्ठल विठ्ठल शोधून याले संत, हिता हिता
संत हिताहित जगाचे किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग अडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेविक किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून या काळा किंवा ऐसी कळवळ्याची करी लाभाविन प्रीती किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या म्हणून ते संत आपल्यासाठी इकडे आलेले असल्या कारणाने त्या संतांकडे आपण गेलं पाहिजे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून आपण त्या संतांकडे जाण्याची घाई करू. वेळ किती आहे आपल्याकडे? क्षणभंगूर नाही भरवसा भंगूर नाही भरवसा भारे सावध थोडा माया आशा भारे सावध थोडा माया काही ना चले मग गळा पडेल फासा गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा आयुष्याचा विचार होता. किती आहे? क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा गा म्हणून राम राम स्मरा म्हातारपणी नाही आधी पण कधीतरी आपल्याला हा प्रश्न पडतो का हो? आधी म्हणजे नेमकं कशाच्या आधी? शाळेत जायच्या आधी, कॉलेजला जायच्या आधी, लग्न होण्याच्या आधी, मुलं होण्याच्या आधी, नातवंड होण्याच्या आधी, नेमकं कधी? तर त्याचं वर्णन एका सुहासितकाराने केलेलं आहे. सुहासित खूप गोड आहे. ते सुहासितकार असं म्हणतात, शतं विहाय भोक्तव्यम सहस्रं स्नान आचरे लक्षं विहाय दातव्यम कोटिं यत्वां हरिं भजे. 100 कामं सोडा पण त्या 100 कामांच्या आधी वेळेवर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा पण त्या 1000 कामांच्या आधी स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा पण त्या 1,00,000 कामांच्या आधी दान धर्म करून घ्या. आणि कोटिम यत्वम हरिम भजे म्हणजे कोटी कामं सोडा परंतु आधी त्या भगवंताचं नामस्मरण करा. अवघे रसोली काम घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे अवघे रसावे काम घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे. हरे नाम विठोबाचे त्याने काय होईल? संकट तरेल. तुम्हाला सांगू का, या देहाचा काही भरवसा नाहीये म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आपण आधी केलं पाहिजे. कारण कबीर महाराज एका दोह्यामध्ये सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं हर किसी का साथ देत नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल का खाईल त्याचाच आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे. येथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल का खाईल त्याचाच आहे देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? किंवा जातस्य हि ध्रुवम मृत्युर ध्रुवम जन्म मृतश तस्मात् परिहर्यति न त्वां शोचितो महर्षी. किंवा उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा शंकराचार्य गोविंद अष्टकामध्ये वर्णन करतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. किंवा गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22 क्रमांकाचा श्लोक, वासांशी जीर्णाणी यथा विहाय नवांती गृह्यंती नरोपराणी तथा विहाय शरीर जीर्णा अन्यानी संयंती. किंवा माऊली सांगतात,
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरीजे आपल्या कीर्ती त्या भगवंताची श्रवण करा. आणि तिसरं साधन पावले चित्ती समान म्हणजे समान असलेले पावलं हे आपल्या चित्तामध्ये धारण करा. हे तिसरं साधन. पहिलं साधन सांगितलं नाम वाचे. आपल्या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे असं निळोबराय सांगतात. आणि का करू नये असा प्रश्न माझा तुम्हाला आहे. माझाच काय जगद्गुरु तुकोबरायांचा सुद्धा प्रश्न आहे. अरे या विश्वाचं उदरभरण करणारा तो एक परमात्मा जर एवढा कृपाळू असेल तर तुम्ही त्याचं नामचिंतन नामस्मरण का करत नाही? करे नाठवीशी कृपाळू देवाशी पोषितो प्रकाशी एकला तो पोषितो जगा. कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो पोषितो जगाशी. पोषितो जगाशी एकला तो. ऐकायचंय तुकोबरायांचं दृष्टांत. पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण घाली. तुकोबराय म्हटले अरे खडक फोडणारी माणसं असतील ना तर कधीतरी त्यांना विचारून बघा. खडकावर घणाने घात केला रे केला की खडक दुभंगतो आणि पटकन त्याच्यातून जिवंत बेडकी बाहेर पडते. विचार करा ना, ज्या खडकामध्ये हवा देखील जायला जागा नाही तिथं जिवंत बेडकी राहते. कोण तिला सांभाळतो? पोषितो जनासी एकला तो करतो हे सगळं. किंवा कासवेचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंगसंग. कासवीन माहिती ना तुम्हाला? 2.5 महिन्यामध्ये प्रसूत होते, पिलं बाहेर येतात पण आईच्या शरीरामध्ये दुधाची निर्मिती होत नाही. पण भगवंतानी त्याचीही व्यवस्था केली. कासविणीच्या डोळ्यामध्ये अशी अमृत दृष्टी निर्माण करून दिली. त्या पिलांना जर भूक लागली तर ते पिलू आपल्या आईच्या जवळ येतं. आई फक्त प्रेमाने त्या पिलांकडे बघते आणि विशेष काय ते पिलू आपाप मोठं होतं, त्याची भूक भागते. पोषितो जनासी एकला तो. ज्याने पशु पक्ष्यांचा झाडांचा वेलींचा विचार केला त्याने आपला केला नाही का? तेने तुझे काय केले नाही चिंता. तेने काय तुझे केले नाही चिंता. काय तुझी केली नाही चिंता. तिने काय तुझी केली नाही चिंता. राहे त्या अनंता आठवणे. राहे त्या अनंता आठवणे. राहे त्या अनंता आठवणे. कारे नाठवीचे कृपाळू देवाशी. कारे नाठवीचे कृपाळू देवाशी. कारे नाठवीचे कृपाळू देवाशी. कारे नाठवीचे कृपाळू देवाशी. तेने तुझी काय केली नाही चिंता. काय प्रमाणे? कधीतरी डोळे बंद करा, एकांतामध्ये बसा आणि विचार करा. मला चालविणारा, बोलविणारा, खावविणारा, पिवविणारा कोण आहे? तुमचं मन तुम्हाला सांगेल हे सगळं करणारा तो भगवान परमात्मा आहे. आपण जन्माला येण्याच्या अगोदरच आपल्या जेवणाची व्यवस्था करून दिली त्यांनी. महाराजांनी पहिले प्रमाण दिलं, बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती वाढवी श्रीपते सवे दोन्ही. किंवा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे बघा, अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणहा पान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. किंवा ज्ञानोबराय याच्या खाली वर्णन करतात, प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोणी अहोरात्री आटीत असे नेनो किती उदरा माझी. माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते की नाही हो? होते ना? बरं दिवसामधून किती वेळेस होते माहिती का तुम्हाला? बरं नाही माहिती, मी सांगते, मी त्याच्याकरताच आले. काय आहे, माणसाच्या डोळ्याची पापणी ही 24 तासामध्ये 17,000 वेळेस खालीवर होते.
याची नोंद गिनीज बुक मध्ये आहे. किती वेळेस? 17,000 वेळेस. फक्त असा विचार करा, डोळ्याची खाली झालेली पापणी वरच गेली नाही, मग काय होईल? लोक काय करतील? आपल्याला उचलतील आणि स्मशानात नेऊन काय करतील याचा आत्मभान ठेवा. म्हणून एक विचार करा, या डोळ्याची पापणी खालीवर करणारी सत्ता म्हणजे तो भगवान परमात्मा आहे हे फक्त डोक्यात राहू द्या. म्हणून त्याचं नामस्मरण करा. किंवा दुसरी एक ओवी, पावा माझी रागज्ञान परी तो पाव्याचा नो हे गुण जाण कळा गाता यासी. पावा म्हणजे बासरी. बासरी जरी सुमधुर अशी वाजत असेल तरी तो त्या बासरीचा गुणधर्म नाहीये. त्या बासरीमध्ये फुंकर कोण घालतो त्याच्यामुळे ती बासरी सुंदर वाजते. तसा तुमचा माझा हा शरीररूपी पावा आहे ना, नाकातून तोंडातून कानातून वाजतोय ना, याच्यात फुंकर घालणारी सत्ता म्हणजे तो शरीर कोणाची कोणा बोलविते हरवीना, कोणा बोलविते हरवीना. कुणाची असते कोण बोलवितो हरिवीन. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. नाथ महाराज तर सांगतात, अरे देवानेच दिलेल्या मुखाने जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत नसाल ना, तर ते मुख नाही, ते सर्पाचं नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, सर्पाचे ते बिळ. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, सर्पाचे ते बिळ. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हे नव्हे काळ सर्प आहे. मुख नाहीये ते सापाचं बीळ आहे, ती जीभ नाहीये तो साक्षात साप आहे. तुकोबर आहे ते याच्याही पुढे जाऊन बोलतात, राम राम न म्हणे त्याचा, राम नावाचे ज्याची वाचा तोले कदमा माता, तोले कदमा माता, तोले कदमा माता. राम नाम नये वाचा तोले कदमा माता, तोले कदमा माता, तोले कदमा. हे मी नाही म्हटले बरं का, माझी हिंमतच झाली नाही. आणि महाराज काही नाही, संतांना सांगितलंय, कुठे आपल्या घरचे बोलायला काय हरकत आहे, विचार नाही करायचे. पण मी हे प्रमाण नव्हते देत बरं का. मी कोणतं देतो ते ऐकून तर घ्या. राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. महाराज म्हटले तो कोण आहे आम्हाला माहिती नाही, पण त्याचे आई वडील काय आहे, गाढव आहे. मग गाढवाच्या पोटी गाढवच असतं. आणि मग आता महाराजांनी दिलं ते प्रमाण बी जोडून देऊ. राम राम न म्हणे तो लेख दो बापाचा. धन्यवाद. तुम्ही नाही, तुम्ही सगळे राम राम नामस्मरण करणारी साधक मंडळी आहात. तुमचं नाही, जे घरी बसले ज्यांना कानाला देवाचं नाव आवडत नाही त्यांच्याबद्दल हे आहे. हां म्हणजे साधू संतांनी इतकं कठोर का बोलावं लागतं. साधू संत आधी आपल्याला प्रेमाने सांगतात, कुरवाळून सांगतात, तरी आपण ऐकत नाही. म्हणून त्यांना एवढी कठोर वाणी वापरावी लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा ना, माऊलींच्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंग झाला की त्याचं ध्रुवपद काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा, माऊलीने सांगितलंय ना. बरं आता तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणले, काय कष्ट लागले? काही कष्ट लागले? काही पैसे लागले? काहीच नाही लागत. पैसा न लागे, रुपया न लागे, न लागे कवडी दमडी, न लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा 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 मनवा, खेती करो हरि नाम के. मनवा खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम के. मनवा खेती करो हरिनाम. काही कष्ट आहे का? काहीच कष्ट नाही. फक्त अडचण कुठं आहे? आपण आपल्या मनाला जे हवं तसं परमार्थही करतो, संसारही करतो. तुम्हाला संसारामध्ये परमिशन आहे, तुम्हाला जे लागल ते तुम्ही करा. तुम्हाला जसे कपडे घालायचे तसे घाला, जसं. पण परमार्थामध्ये काही नियम अटी आहे ना. आपल्या आवडीचा काय विचार करतात? इथं भगवंताला काय आवडतं ते महत्वाचं आहे ना. मग भगवंताला काय आवडतं? आवडे देवाची, आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडी देवास्ती तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. किंवा तुळसी हार गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवाळा वैष्णवांचा. हे देवाला आवडणार आहे. पण पहिलं काय? नाम. रात्रंदिवस कोण कोण घेत? नाही घेत ना. का घेऊ नये त्या भगवंताचं नामस्मरण आपण? तुम्हाला सांगू का, हे संपूर्ण विश्व ज्या व्याधीमध्ये अडकलं आहे ना, जन्म आणि मृत्यू, या व्याधीतून सोडवणारा कोण आहे? ते भगवंताचं नाम आहे. म्हणून बघा ना, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. स्मरणे तुटते जन्म स्मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी. अहं सोहं कोहं मुळया सांडी उपाधी. राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. गोपाळ वाचे आठवा. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. निळोबराय तेच म्हटले ना, वाचेने भगवंताचं नामस्मरण करा. बरं, भगवंताच्या नामाची फलप्राप्ती काय? आम्ही स्नान नाही केलं तरी नाम घ्यायला चालतं. याचा अर्थ स्नानाने जे फल आम्हाला प्राप्त होतं ते देण्याची ताकद कशामध्ये आहे? नामामध्ये आहे. आम्ही संध्या नाही केली तरी नाम घ्यायला चालतं. याचा अर्थ संध्येने जे फल आम्हाला प्राप्त होतं ते देण्याची ताकद नामामध्ये आहे. आम्ही तपश्चर्या नाही केली तरी नाम घ्यायला चालतं. याचा अर्थ तपश्चर्याने जे फल प्राप्त होतं ते देण्याची ताकद
नामामध्ये आहे. ते नामच आहे. त्या त्या युगामध्ये ती साधनं भगवत प्राप्तीची योग्यच होती, आपलं दुमत नाही. पण हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नाम हेच साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. त्या नामाने काय होतं? संतांची भेटही त्या नामानेच होती. अंतःकरणामध्ये वैराग्यही त्या नामानेच उत्पन्न होतं. देवाची भेट त्या नामानेच होते. बरं, जे आपल्या जीवनामध्ये पाप आहे ते घालवण्याची ताकदही नामामध्ये आहे. बरं, किती हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयक्षी क्षण मात्रे, किंवा जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माची नाही, जन्मांतरीचे पाप घालवण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? भगवंताच्या नामामध्ये. घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत तळती पापाचे पर्वत तळती पापाचे पर्वत तळती पापाचे. विठोबाची पर्वत जळती पापाचे. हे कशाने शक्य आहे? नामाने. बरं, त्या नामाने अजून काय करता येतं? पुण्य मिळवता येतं. बरं, किती मिळवता येतं? ज्ञानोबराय सांगतात, पुण्याची करी. म्हणून हरिमुखे म्हणा, म्हणून नाम वाचे पहिलं साधन. दुसरं साधन श्रवणी कीर्ती. कीर्ती ही फक्त देवाची आणि संतांचीच असते. माणसाची कीर्ती सांगायची ही नाही. कीर्ती मानवाची वरलो नाये, कीर्ती मानवाची वरलो नाये, कीर्ती मानवाची वरलो नाये, कीर्ती मानवाची वरलो नाये. स्तुती आत्माने देवाची करावे, स्तुती आत्माने देवाची करावी, कीर्ती मानवाची वरलो नाये, कीर्ती मानवाची वरलो नाये. कीर्ती मानवाची वर्णू नये, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. किंवा मनी करावे माझे ध्यान, श्रवणी कीर्ती श्रवण, जिभेने करावे नाम स्मरण, हरी कीर्तन अहरणीसी. तुम्हाला सांगू का, श्रवण भक्ती करणारे भाग्यवान आहेत. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहेत. तुम्हाला नाही असं मिलिंद महाराजांसारखं गाता आलं, हे आमच्या दादांसारखं, काही हरकत नाही. त्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग आहे, विशाल आहे, स्पीड ब्रेकर नाही महाराज. आमचा आवाज आता पाहिलं ना तुम्ही मगापासून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, किती खड्डे किती खाचा, काही नाही. पण अजिबात दुःख मानायचं नाही, कारण तुकोबराय सांगतात ना, नये जरी तुझा मधुर उत्तर, दिदला सुस्वारा नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल. गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तूका, राग कला नहीं जानत तूका. गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर
भावच त्याला पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. कोणतीही भक्ती करा, श्रवण भक्ती करा, काही हरकत नाहीये. श्रवण भक्ती करून परीक्षिती राजा 7 दिवस भगवंताची कीर्ती श्रवण केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. तुम्ही म्हणाल ताई आमचाही उद्धार होईल का? निश्चित होईल. आपलं काय चालू आहे माहितीये का? अडचण कुठे येते? श्रवण करतो परमात्म्याचं, चिंतन करतो संसाराचं, म्हणून साक्षात्कार होतो दुःखाचा. विठ्ठल विठ्ठल मनाचे कानी ऐकावे, बुद्धीचे डोळी देखावे, असं आपण चिंतन केलं पाहिजे. अशी कीर्ती ऐकली का त्याचं असंच चिंतन झालंय का मग भगवंताची प्राप्ती आपल्याला होते. म्हणून श्रवण करणारे भाग्यवान आहेत. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संकादिक जाण परम भक्त किंवा गीता भागवता करीती श्रवण. म्हणून काय करायचंय? त्या भगवंताचीच कीर्ती श्रवण करायची. तिसरं साधन चित्ती समान, पावले चित्ती समान. ज्याचे पावलं समान आहे ते आपल्या चित्तामध्ये धारण करायचे. इतकं सोपं. मग समान पावलं कोणाची आहे? समचरण सरोजम, टाइम आता कमी. त्याच्यामुळे आता हे वर्णन कोणाचं आहे? पांडुरंग परमात्म्याचं आहे. म्हणून पांडुरंगाचे पावलं काय आहे? समान आहे. वा 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 हो विटेवारी राजे पावले समान, विटेवारी राजे पावले समान, विटेवारी राजे पावले समान. पावले समान. विटेवरी कोण उभा आहे? पांडुरंग परमात्मा. म्हणून त्याची पावलं काय आहे? समान आहे. किंवा तुकोबराय म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. कुठे सांगितली? विटेवर. विटेवर कोण उभा आहे? पांडुरंग परमात्मा. म्हणून त्याची पावलं आपल्या चित्तामध्ये धारण करायचे. मग आता इथं 3 साधनं समजली का तुम्हाला? मग त्या पांडुरंग परमात्म्याचं जो कोणी नामस्मरण करेल त्याचीच कीर्ती आपल्या कानाने श्रवण करेल आणि त्याचीच पावलं आपल्या चित्तामध्ये धारण करेल. त्याने असं केलं मग त्याचा परिणाम चिंतने काल सारवा चिंतने काल सारवा चिंतने काल सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला 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 काळ सार्थक केला
सार्थक केला त्याने, काळ 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 सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्यांनी. काळ काय काळ. तुम्हाला एक सांगू का, एकदा त्या देवाला माना अथवा मानू नका, त्या देवाला भ्या अथवा भिवू नका, पण त्या काळाला भ्या महाराज. कारण तो काळ इतका निष्ठुर आहे, आजपर्यंत त्याला कोणाची दया आली नाही, येत नाही आणि भविष्यात येणार नाही. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुढी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धन्या, तैसा चोर यातना धरितो. तुम्ही म्हणाल का होतय, काय करतो तो काळ, सांगू तुम्हाला, सांगता का महाराज तुम्ही. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. काय करतो तो काळ, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. त्या यमाला कोणाची दया येत नाही, म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उभा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. जसा तो उंदीर आहे ना, त्याच्यावर जो बोका टपलेला आहे ना, तसा तो काळ या लोकांवर टपलेला आहे. म्हणून त्या काळाला घाबरायचं. काळाने ग्रासीले सावधान व्हारे, सोडवन करारे हरीच्या नामे. म्हणून संत मायबाप आपल्याला सांगतात, त्या काळापासून सावध व्हा, त्या काळावर विजय मिळवा. ज्या वेळेस सीतेचं हरण करून रावण दक्षिण दिशेला निघाला, त्यावेळेस सीतामाता आक्रोश करू लागल्या, धावा करू लागल्या, कोणीतरी मला वाचवा. हा आवाज ऐकला जटायूने, सामान्य नव्हता. रामाची भक्ती करणारा होता, अखंड नामस्मरण करणारा होता, गेला वाचवण्यासाठी. पण तिकडं रावणही सामान्य नव्हता. 33 कोटी देवांना बंदीखान्यामध्ये ठेवणारा तो रावण, तोही सामान्य नाही. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. युद्धाची परिणिती अशी की रावणाने चतुराईने सांगितलं, तुला तुझ्या प्रभूंची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात आहे. सांगावं लागलं, माझं मरण हे माझ्या पंखामध्ये आहे. पंख तोडले त्याचे, धरणीवर पडला, शरीरामधून रक्ताचा पूर वाहू लागला. आणि त्या जटायूला कळालं की आपला अंतकाळ आपल्या समोर उभा आहे, आपला काळ हा आपल्या समोर उभा आहे. मग काय केलं पाहिजे सांगा बरं. मरण समजल्यानंतर काय करावं. नातेवाईकांना बोलून घ्यावं का, खूप खाऊन घ्यावं का. नाही, त्या जटायूनं विचार केला आणि त्याने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम
मध्ये पडलेला तो जटायू भगवंताचं नामस्मरण करू लागला. इकडं भगवान प्रभू आणि लक्ष्मण भैया सीतेचा शोध करण्याकरता निघाले. जे जे भेटल त्याला विचारत होते, तुम्ही सीतेला बघितलं का? कोणी माझ्या सीतेला बघितलं का? पुसावेशी ह्याची वाटे, जे जे भेटे त्याशी प्रत्येकाला विचारू लागले. आणि त्यांच्या कानावर आवाज आला, राम राम राम. अरे हा तो माझं भजन करतो आहे. जवळ आले, त्याचं मस्तक उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं, बाबा रे, कोणी तुझी अशी अवस्था केली? त्यांनी सगळा कथाभाग सांगितला. आता वेळ नाहीये, सगळा कथाभाग सांगितला. आणि त्याच्यानंतर रामप्रभू म्हटले, काळजी करू नकोस, मी तुझं शरीर व्यवस्थित करतो. त्या जटायूनं सांगितलं, जोपर्यंत या शरीरामध्ये उडण्याचं सामर्थ्य होतं, या पंखामध्ये बळ होतं, तोपर्यंत तुम्ही मला भेटले नाही. आणि आता माझा मरणकाळ माझ्या समोर उभा आहे आणि तुम्ही मला भेटले. आता मला जगण्याची अपेक्षा राहील का हो? मरणाच्या वेळेस जर प्रभू भेटले तर जगण्याची अपेक्षा राहील का? इथं नामदेव महाराज 19 क्रमांकाचा अभंग आहे बघा, हरिपाठातला. भवाभितारक राम कृष्ण नामे, रोहिणीची माव सकळ दिसे. नाम हेची थोर, नाम हेची थोर, रोहिणीची माव सकळ दिसे. नामा म्हणे वैकुंठ, नामेची जोडीला आणि अंती तुझ पावे राम एक. इथं तुकोबराय म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास. अट्टहास करून जर भगवान परमात्मा जर भेटत असेल तर मला जगण्याची आता अपेक्षा राहील का? देवा, आता मला काही नको, फक्त सगळी तीर्थ माझ्या मुखामध्ये द्या. सर्व तीर्थ दिलेले आहे, टाकीजला त्याचं गोड वर्णन आलेलं आहे. मग त्या जटायूने सांगितलं, देवा, माझी आता शेवटची एकच इच्छा आहे, तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा. काय इच्छा? आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आता दृष्टी पुढे वेळेची मर्यादा, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हा विचार कोणी केला? जटायूने केला. काय केलं? काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, अंतःकरणामध्ये विठ्ठल धारण केला आणि स्वतःचा काळ सार्थक करून घेतला. बरं, असं अजून कोणी कोणी केलं सांगू तुम्हाला? निळोबरायांना काही साधकांनी प्रश्न विचारला, निळोबराय, तुम्ही सार्थक करणाऱ्यांची यादी तरी आम्हाला सांगा ना. त्यांनी सांगितलं, ज्यांनी ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत धारण केला त्या काळ सार्थक करणाऱ्यांमध्ये पहिलं नाव येतं ते माझ्या जगद्गुरूंचं, माझ्या तुकोबरायांचं. वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराय एका टाळकऱ्यासाठी पुन्हा परत आले. वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराय आपल्या लेकीसाठी पुन्हा परत आले. आणि वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराय आपल्या एका भक्तासाठी म्हणजे माझ्यासाठी परत आले. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. चोखोबरायांची हाड विठ्ठल विठ्ठल बोलतात. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कृष्णाचा आवाज हा अर्जुनाच्या रोमारोमातून येतो. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. म्हणून भवसागर तरता का करीत असे चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी. त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपला. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, जो होय मज अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मी चेकू, एथ एकलीलाची तरणे. जे सर्व भावे मज भजले ते एकलीच थडी तरले. माया जाळ किंवा त्यांची सरली, एरझार झाला सफल व्यापार. म्हणून त्या देवाचं नामचिंतन करा. काळ सार्थक करायचं असेल तो विठ्ठल आपला अंतःकरणामध्ये धारण करा. बरं, अजून काळ सार्थक करण्याकरता त्यांनी काय केलं? कीर्तन केलं, त्याचा सोहळा केला. पण तो कसा केला? कीर्तनाचा समारंभ,
कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा विठ्ठल अंतकरणामध्ये धारण केला आणि भगवंताचं नामस्मरण केलं. कसं केलं? विठोबा कुमारी हरे जय जय कुमार. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी टाळ टाळी. विठोबार कुमारी हरे जय कुमार कुमारी हरे जय जय कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय कुमार कुमारी हरे जय जय कुमार कुमारी विठोबार कुमारी जय जय कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे जय जय कुमार कुमारी विठोबार कुमारी जय जय कुमार कुमारी. टाटा जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी हरि जय कुमार कुमारी कुंडली कवरदा हरिदास ज्ञानदेवा हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु संत निवृत्तिनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. हो बार कुमारी हो बार हो बार हरि हरि हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी जय. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ अशा प्रकारचं त्यांनी